हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण आपल्या चॅनलवर रवा चॉकलेट केक्सची रेसिपी बघणार आहोत। रवा चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते मी आता तुम्हाला सांगते। तर मी ते एक पॅकेट इनोचं घेतलेलं आहे, 1 कप साखर घेतलेली आहे, 1.5 कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप मैदा घेतलेला आहे, अर्धी वाटी मी ते कोको पावडर घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला। आणि दुधाचं प्रमाण मी ते नंतर सांगणार आहे, ज्यावेळेस आपण केकचं बॅटर तयार करणार आहोत त्यावेळेस। तर इथे मी 1.5 कप जो रवा घेतलेला आहे तो रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप साखर ॲड करायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। मी ते 1.5 कप रव्याला 1 कप साखर घेतली होती। केक थोडासा कमी गोड झाला होता, पण तुम्ही ते 1.5 कप रव्याला 1.5 कप साखर वापरू शकता। आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ह्याची अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, जास्त नाही, थोडंसं चवीपुरतंच मीठ ॲड करायचं आपल्याला आणि याची फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे। याची छान अशी पावडर मी बारीक करून घेतलेली आहे। रवा जाडसर रवा वापरा किंवा तुम्ही बारीक रवा वापरा, आपल्याला तो मिक्सरमधून बारीक करून घ्यावाच लागणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही कोणताही रवा इथे वापरू शकता। आता मी एका बाउलमध्ये हे काढून घेते आणि ह्याच्यामध्ये बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स ॲड करते। सो मी इथं पाव कप मैदा घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकते। तुम्ही मैदा आणि कोको पावडर आपण ज्यावेळेस हे मिश्रण मिक्सरमधून रवा आणि साखर बारीक करून घेणार होतो त्यावेळेसच ॲड केलं तरी चालेल, पण मी त्यानंतर ॲड करते। आणि इथं अर्धी वाटी कोको पावडर ॲड करते। ही अनस्वीटेंड कोको पावडर आहे, जी केकचं साहित्य जिथं मिळतं त्या दुकानात सहजपणे तुम्हाला भेटून जाईल। आणि आपल्याला मैदा आणि कोको पावडर छानपैकी रवा आणि साखरेच्या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आणि हे मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला आपला केक टीन तयार करून घ्यायचं आहे। सो मी तर अर्धा किलोचा सर्कल शेपचा केक टीन वापरलेला आहे। केक टीनला आतून आपण आपलं रिफाइंड ऑइल जे आपण स्वयंपाकासाठी घरात वापरतो ते मी इथे यूज केले। ते रिफाइंड ऑइल आतून छान असं केकला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे केकचं बॅटर केक टीनमध्ये ओतू त्यावेळेस ते बॅटर आपल्या केक टीनला आतून चिकटणार नाही, म्हणून थोडंसं मैदा किंवा गव्हाचं पीठ पण आतून त्याला लावून घ्यायचं आहे। आणि केक टीन आपल्याला रेडी झालेला आहे, मी त्या साईडला तयार करून ठेवते आहे। आणि आपलं जे ड्राय इन्ग्रेडियंट आपण मिक्स करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं रिफाइंड ऑइल टाकून घ्यायचं आहे। 3 चमचे मी इथे रिफाइंड ऑइल टाकले, तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता, इथे तुम्ही पाव कप तूप पण वापरू शकता। तूप वापरलं तर केक आणखीच हेल्दी होणार आहे लहान मुलांना खाण्यासाठी। सो आज मी हा केक मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहे। तर मी ते मायक्रोवेव्ह प्रीहीट करायला ठेवते आहे कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिट मी प्रीहीट करून घेणार आहे। तुम्ही जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल, तुम्ही जर हा केक कढईत बेक करणार असला तर हा कढईत पण केक छान होतो, एकदम व्यवस्थित होतो। सो कढई पण तुम्ही प्रीहीट करायला ठेवू शकता। कढई एकदम लो फ्लेमवर खाली थोडंसं मीठ टाकायचं कढईत आणि त्याच्यावर थोडं एक स्टँड ठेवायचं आणि वरून ताट झाकून कढई प्रीहीट करून घ्यायची। तर आता आपण बॅटर बनवणार आहोत। तर मी इथे 1 वाटीभर दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये ॲड करणार आहे, कारण की एकदम दूध आपल्याला ॲड नाही करायचं आहे, कारण की मिश्रण पातळ होईल। आणि आपण जर रव्याचा केक बनवत असेल तर आपल्याला याचं मिश्रण जास्त असं सैल नाही ठेवायचे, पातळ नाही बनवायचे, थोडं मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे, कारण की प्रीमिक्सच्या केकमध्ये त्याचं मिश्रण थोडंसं पातळ झालं तरी चालतं, पण रव्याच्या केकमध्ये केक व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे। सो मी ते 1 कप दूध थोडं थोडं करून मी ॲड करून घेतलं आहे या मिश्रणामध्ये आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स ॲड करून घ्यायचं आहे आणि तुम्ही केकची कन्सिस्टन्सी बघू शकता बॅटरची। चमच्याने वर उचलल्यानंतर ते छान व्यवस्थित असं खाली पडते। सो मी तर व्हॅनिला इसेन्सचा यूज करते। चॉकलेट इसेन्स असेल तुमच्याकडे तर तुम्ही चॉकलेट इसेन्सचा पण वापर करू शकता। मी ते पाव चमचा व्हॅनिला इसेन्स यूज केलेला आहे आणि चॉकलेट फ्लेवरिंगसाठी आपण कोको पावडर ऑलरेडी त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। सो इसेन्स टाकल्यानंतर हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला
आणि रवा असल्यामुळे रवा हे दूध सगळं शोषून घेणार आहे. सो आपल्याला हे बॅटर 10 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आणि 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता की आपण मगाशी आपलं बॅटर थोडंसं सैल होतं, तर ते आता रव्याने सगळं दूध शोषून घेतल्यामुळे ते थोडंसं घट्ट झालेलं आहे. सो आपल्याला हे परत एकदा थोडंसं सैल करायचं आहे. मी इथं पाव वाटी दूध घेतलेलं आहे. सो मी दूध थोडं थोडं करून त्यात ॲड करणार आहे. पाव वाटी दूध आपल्याला नंतर लागणार, अगोदर 1 वाटी दूध घेतलं होतं आणि नंतर पाव वाटी दूध आपल्याला लागणार आहे हे बॅटर्स जे आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बनवण्यासाठी. सो इथं मी पूर्ण दूध ॲड केलेलं आहे पाव वाटी. आणि छान असं बॅटर आता आपलं थोडंसं सैल झालेलं आहे. केक तयार करण्यासाठी जसं परफेक्ट बॅटर लागतं का तसं हे झालेलं आहे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे. स्पॅच्युलानी आपण केकचे बॅटरवर उचललं ते एकदम व्यवस्थित खाली पडतं आहे. आपलं बॅटर परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आणि इकडे आपला मायक्रोवेव्हही प्रीहीट होत आलेला आहे. सो आपल्याला मी केक बनवण्यासाठी पहिल्यांदा 1 कप दूध घेतलं होतं आणि नंतर मी पाव कप दूध वापरलेलं आहे. आणि मी इथे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोड्याचा वापर करणार नाही आहे आपला केक बेक करण्यासाठी. सो तुम्ही 1 पॅकेट इनोचं वापरणार आहे. आणि तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा इनो वापरू शकता. इनोचा वास केकला लागत नाही आणि केक पण आपला छान एकदम फ्लफी होतो इनो वापरल्यानंतर. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर वापरू शकता इथे. आणि इनो टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला ह्या बॅटरमध्ये मिक्स होईपर्यंतच असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोर लावून हलवायचं नाही आहे हे मिश्रण. आणि ही प्रोसेस पटकन करून घ्यायची आपल्याला. आणि मी ते बॅटर सगळं केकच्या टीनमध्ये ओतून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मी थोडंसं एक खाली कपड्यातून ते टीन असा टॅप करते आहे, जेणेकरून त्यातले जे एअर बबल्स आहेत ते सगळे निघून जातील आणि आपलं मिश्रण केकच्या टीनमध्ये असं व्यवस्थित पसरेल. आणि त्याच्यानंतर मी हा केक मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेला आहे आणि कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्री सेल्सिअसला 25 ते 30 मिनिटासाठी मी हा बेक करणार आहे. प्रीमिक्सचा केक बेक करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त 20 मिनिटाचा टायमिंग लागतो, पण रव्याचा केक बनवत आहोत आपण, त्याच्यामुळे आपल्याला 25 ते 30 मिनिटाचा टायमिंग लागू शकतो. तुम्ही केक अधूनमधून चेक पण करू शकता व्यवस्थित आपला शिजलाय का नाही ते, फुगलाय का नाही ते. तो मी तर 10 मिनटं राहिलेली आहेत आणि मी इकडं केक चेक करते आपला. सो आपला केक छान असा फुगून वर आलेला आहे. आणि 10 मिनटानंतर आता आपण एक चेक करूयात. तोपर्यंत आपण आपला चॉकलेट गनाश बनवायचे आपल्याला केकवर ओतण्यासाठी. तुम्ही ही प्रोसेस स्किप केली तरी चालेल, चॉकलेटचं गनाश केकवर नाही ओतलं तरी चालेल. तर मी इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे. कोणत्याही ब्रँडचे तुम्ही कंपाऊंड चॉकलेट वापरू शकता. आणि हे चॉकलेट कट करायच्या 1 तास अगोदर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित कट केलं जातं. माझ्या इथे लक्षात नव्हतं, त्याच्यामुळे मला थोडंसं हे कट करायला थोडासा त्रास झाला. सो मी इथे 1 अर्धी वाटी कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे डार्क, आणि ते आपल्याला डबल बॉइलिंग मेथडनी मेल्ट करून घ्यायचं आहे. डायरेक्ट ते मेल्ट करायला ठेवायचं नाही. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि ते पाणी उकळल्यानंतर त्याच्या वाफेवर आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं. केकचं गनाश आहे ते आपल्याला बनवायचं आहे आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. आता आपलं चॉकलेट मेल्ट होत आलेलं आहे आणि पण हे थोडंसं घट्ट आहे, तर आपल्याला हे पातळ पाहिजे. सो मी ह्याच्यात 3 ते 4 चमचे दूध टाकून घेणार आहे, जेणेकरून ते एकदम लिक्विड फॉर्ममध्ये येईल. आणि हे दूध ॲड केल्यानंतर छान असं दूध त्याच्यामध्ये एक मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चॉकलेट गनाश रेडी झालेला आहे. त्याला छान अशी शाईन आलेली आहे आणि पूर्ण चॉकलेट आणि दूध हे एकत्र झालेलं आहे आणि छान असं चॉकलेट पण मेल्ट झालेलं आहे. सो आपला केक पण इथं बेक झालेला आहे. केक बेक झाल्यानंतर तो गरम गरम टीनच्या बाहेर काढायचा नाही, कारण की तो तुटू शकतो. सो आपल्याला 10-15 मिनटं थांबायचं आहे आणि केक असा थोडासा थंड झाल्यानंतर आपल्याला केक टीनच्या बाहेर काढायचा आहे.
साईडने त्याच्या कडा लूज करून घेते आहे आणि खाली एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यावर हा टीन पालथा घालून वरून थोडासा टॅप करून घ्यायचा, म्हणजे आपला केक सहजपणे निघतो. आणि आपला केक छान असा बेक झाला आहे, त्याच्यामुळे तो आतून टीनला पण चिकटलेला नाही आहे. तुम्ही ते बघू शकता, छान असा बेक झालेला आहे, एकदम स्पंजी झालेला आहे केक. आता आपण तो सरळ करून घ्यायचा आहे आणि आपण जे चॉकलेटचं गनाश बनवलं होतं ना, ते त्या केकवर ओतून घ्यायचं आहे. लहान मुलांना चॉकलेट म्हटलं की थोडंसं अट्रॅक्शन असतं, त्याच्यामुळे लहान मुलं बाहेरच्या घरी केक बनवला की तो खाण्यासाठी टाळाटाळ करतात. सो अशा प्रकारे तुम्ही चॉकलेट गनाश वगैरे बनवून जर केक डेकोरेट केला तर लहान मुलांना नक्कीच तो केक आवडणार आहे. सो इथे आपला चॉकलेट केक एकदम रेडी झालेला आहे. एकदम घरच्या घरी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यामध्ये आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथे एक पीस कट करून पण दाखवते. आपला केक कशा प्रकारे स्पंजी आणि फ्लफी झालेला आहे आतून ते, आणि शिजलेला आहे ते. छान असा आपला केक तयार झालेला आहे चॉकलेटचा. तुम्हाला आवडत असेल तर ह्या बॅटरमध्ये चोको चिप्स पण ॲड करू शकता. घरच्या घरी आपला एकदम कमी साहित्यामध्ये आणि हायजिनिक असा रव्याचा चॉकलेट केक आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. सो भेटूया आपण आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ.